हाय हॅलो नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे अनंत चतुर्दशी, म्हणजेच आज आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे। गणपती बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहेत, पण काही नाही, परत पुढच्या वर्षी आपल्या घरी ते येतील आणि आपण वर्षभर त्यांची वाट बघूया। तर आता स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे, मोदक पण मला घरीच बनवायचे आहेत आणि सुट्टी आहे ते तरी बरं झालं। तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस कसा जातो कसा नाही हे बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज खरंच खूप इमोशनल वाटतंय, कारण की 11 दिवस बाप्पा आपल्या सोबत असतात आणि असं वाटतं की घरी आपल्या कोणीतरी पाहुणे आलेलं आहे आणि पाहुणे आल्यानंतर जो आनंद होतो ना, तोच अगदी बाप्पा आल्यावरती पण होतो। आणि आज ते जाणार आहेत, सो वाईट तर वाटतंय, पण काय करणार, जी प्रथा आहे ती तर आपल्याला पाळावीच लागणार आहे, ती तर करावीच लागणार आहे। आणि इकडे आमची सिया आजारी आहे, तिला ताप आलेला आहे 2 दिवसांपासून। बबडू इकडे बघ, हाय कर सगळ्यांना। तर ती आता आजारी असलं की ती जे म्हणाल ते सगळं आम्हाला करावं लागतं आणि तेच तिला द्यावं लागतं। तर आता आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे डाळ बाटी परत। तर मी नेमकं कशा पद्धतीने डाळ बाटी बनवते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने केली जाते हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकताय। तर चला आता नेमकं डाळ बाटीचं पिठामध्ये मी काय काय टाकते हे आपण बघूया।
तर मी आज गणपती बाप्पांसाठी तळणीचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी पण बघा मी सारण सकाळीच तयार करून घेतलेलं आहे. तर तळणीचे मोदकही आमच्याकडे कसे बनवतात हेही तुम्हाला आज मी दाखवते. आणि आज आपल्या बाप्पांसाठी काय काय करावं काय काय नाही असं झालंय. पण आता बघू, जसं वेळ भेटेल तसं आपण करूया. तर इकडे हे मी मैदा, खोबरं आणि साखरेचे मोदक केलेले होते. तर मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आणि साखर आणि खोबरं आणि त्यात थोडीशी विलायची टाकून त्याचं सारण यामध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे मोदक करून घ्यायचे. 21 मोदक झाल्यानंतर काही पीठ आणि सारण उरलं होतं. सो मी माझं फेवरेट स्वीट डिश केली, ती म्हणजे करंजी. मला करंजी खूप जास्त आवडते आणि मी दिवाळी सोडून जेव्हाही मला खावी वाटली तेव्हा मी करत असते. सो मी करंजाही करून घेतल्या. हा, इकडे बघ काय करते. गाऊ म्हणजे काय? चपाती कोलती. अजून काय? मोदक. गणपती बाप्पाला काय करते तू? काय करते सांग पिल्लू? गणपती बाप्पाला काय करते तू? अय ढमू, मोदक करते. लगेच घेऊन चालली बाप्पाला. आले आले आले. मोदक करते. मोदक दिले मी बाप्पाला ऑलरेडी बाळा. गणपती बाप्पाला मोदक ठेवले आपण. आपला बाप्पा किती छान दिसतोय पिल्लू. आज गणपती बाप्पा जाणार आहे आपला. बघा इकडे आरती वगैरे झाल्यानंतर माझ्या डोळ्यात अक्षरशः खरंच पाणी यायला लागलं होतं की आज गणपती बाप्पा जाणार आहे. बट कसं तरी मनाला समजावलं. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. तर इकडे मी बाप्पांना साकडं घातलं. सर्वांना सुखी ठेव, सगळ्यांना जे जे पाहिजे ते ते दे, सगळ्यांना सुख, समृद्धी, ऐश्वर आणि मेन म्हणजे आरोग्य लाभू दे. आपल्याला सगळ्यांसाठी आरोग्य सध्या खूप इम्पॉर्टंट आहे. तर सध्या ना आमची सिया आहे ना खूप जास्त हट्टी आणि जिद्दी होत चालली आहे. तर सकाळी सियाचे पप्पा मला बोलले की ही पण तुझ्यासारखीच हट्टी आणि जिद्दी होती. तर जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हाच त्यांना मी विचारलं होतं तुम्हाला काय पाहिजे, मुलगा की मुलगी. तर ते मला बोलले होते मला सेम तुझ्यासारखी मुलगी पाहिजे. तर सेम माझ्यासारखी मुलगी आम्हाला देवाने दिलेली आहे आणि गुण पण माझ्यासारखेच तिच्यात. आणि आता त्यांना प्रॉब्लेम होतोय त्याचा. ना ती पण सेम हट्टी झाली आणि जिद्दी झाली. हो ना पादे. अशा प्रकारे आम्ही तिकडे जाऊन आरती वगैरे केली आणि आपल्या गणपती बाप्पांचं अशा प्रकारे विसर्जन केलं. तर इंद्रायणी आम्हाला जवळच आहे, बट ते वरून मूर्ती टाकून त्यांना योग्य वाटलं नाही. अशा प्रकारे 3 वेळेस पाणी पिऊन मूर्ती जमा करून असा होता आमचा आजचा व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.